नमस्कार मंडळी. मी सध्या गावाला आहे. माझे ते वारंगीमध्ये आता पावसाचं वातावरण आहे आणि आमच्याकडे सगळं आवरावर काय तयारी चाललेली आहे. तुम्ही बघू शकता इकडे सगळा एक साईडला आऊट ठेवून दिला आहे. हा आपला आऊट हाऊस आहे, स्टोअर रूम. इकडे सगळं आपण आऊट करून ठेवलं आहे. ही माझी लहानपणाची सायकल तुम्ही बघू शकता. ह्या विटा बघा, ह्या विटा आम्ही स्वतः बनवतो. हा आमचा एक उपक्रम असतो दरवर्षी मे महिन्यामध्ये विटा बनवायचा. ही सीडी मंडळी आम्हीच बनवलेली आहे, स्वतः बनवले वेल्डिंग करून. हे तेलाचे कॅन, जेव्हा आमच्याकडे भीषण पाणी टंचाई असते त्यावेळेला हेच आम्ही कॅन घेऊन 2-2 कॅन 5-5 किलोमीटर लांबून आणतो. आणि ही तुम्ही बघू शकता, ही वर्मी कंपोस्टची बेड आहे. ह्या बेडची अवस्था गावकऱ्यांनी काय केली तुम्ही बघू शकता. बघा मंडळी, हे वाहीन बोललं त्याला मंडळी. वाहीन तुम्ही बघू शकता. तुम्ही मंडळी बघा एकदा, ही टाकी पाण्याची सराटा बघू शकता मंडळी. तुम्ही बाहेर बघा, तुम्ही ते आता पाऊस येतोय तर बघा ते झाड किती जोराने हलत आहे. म्हणजे पाऊस कोणत्या पण सेकंदाला येऊ शकतो अशी परिस्थिती आता इथे तयार झाली आहे. तर बाकी बघून घ्या, इथे आमचा अंडरपॅन्ट आणि टावेल आम्ही वाळत आहे. आता बघा वादळ उठले मंडळी, तुम्ही बघू शकता तिकडे वादळ. बघा तुम्ही केवढं वादळ उठलं. हे खास माझ्या प्रेक्षकांसाठी मी दाखवत आहे, जोखीम घेऊन. तुम्ही मंडळी बघा, तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा. हे खास तुमच्यासाठी मी दाखवत आहे. हे बघा पूर्ण इथं पूर्ण हे बघा वादळ बघा मंडळी, वादळ बघा पूर्ण धूळ. पाऊस येणं पक्का आहे. खास माझ्या व्ह्यूअरसाठी मी दाखवत आहे पाऊस येण्यापूर्वीची दृश्य. हा बघा कसा निळा झेंडा रुबाबात फडकतोय. बघा हवेमध्ये कसा फडकतोय. बघा मंडळींनो, आमचं गाव बघा, आजूबाजू बघा, परिसर बघा. हे बघा मंडळी माझं घर. हे एक दुसरं एक घर आहे आपलंच. हे एक घर आपलंच आहे. बघा तुम्ही बघून घ्या, वातावरण बघून घ्या कसं झालं ते. पाऊसचं दृश्य. चला, पाऊस चालू होईल मंडळी तेव्हा तुम्हाला पुढची स्थिती तुम्हाला दाखवेल. पाऊस चालू होते मंडळी. आपल्याला अतिशय महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे, तालुक्याच्या बाहेर दुसऱ्या तालुक्यामध्ये जायचं आहे. चला, जर पाऊस पडला तर मंडळी तुम्हाला पाऊस दाखवणार, जर नाही पडला तर दुसरं काय दाखवून तुम्हाला.